सगळं स्वीकारून जेव्हा आपण जगू लागू, एकटे राहू लागू, तेव्हा सुरुवातीला त्रास होईल. जीवन नकोसं वाटेल, इतका त्रास होईल. एकट्याने किती लढायचं हा विचार सतत खात राहील, त्रास देत राहील. पण हाच काळ तुम्हाला आतून स्ट्राँग बनवेल. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आज ना एका ठिकाणी शांत बसूया आणि म्हणूया, की हो, मला सगळं मान्य आहे. मी सगळं आहे तसं स्वीकारत आहे. अगदी सगळंच बरं का. कोण मला समजून घेतंय, कोण नाही घेतंय, कोण मला इमोशनल सपोर्ट देतंय, तर कोण देत नाहीये. मला सगळंच मान्य आहे. बघा, आपल्याला आपलं जीवन जर आनंदी करायचं असेल, तर काही गोष्टी ज्या स्वीकारण्याजोग्या आहेत त्या स्वीकारूया. आजवर कोणी आपल्यासाठी बदललेलं नाही आणि त्याने का बदलावं? आता त्यांना बदलण्यापेक्षा आपण स्वतः एक रेष ओढूया त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये. प्रेमाची रेष, रागाची किंवा ईर्ष्येची नाही, प्रेमाची. थोडे दिवस आपल्याला कोण समजून घेतंय का? कोणी आपलं कौतुक करतंय का? कोणी आपल्याला कॉम्प्लिमेंट देतंय का? हे सगळं विसरून आपण स्वतःचे लाड करूया. काही नाती सोडता येत नाहीत, काही लोक बदलू शकत नाहीत. मग आता आपणच बदलूया. आपल्याला जरा मायेने घेऊया. कोणी आपल्याबद्दल बोलेल, कोणी आपल्या वागण्याबद्दल बोलेल, तर कोणी आपण किती डिपेंडंट आहोत फायनान्शियली, इमोशनली याची जाणीव आपल्याला करून देईल. पण आपणच आपली किंमत जाणूया. आपणच आपलं मन राखूया. स्वतःवर विश्वास ठेवू. आपण जसे आहोत तसे स्वीकारू. आणखी सुंदर होण्याचा प्रयत्न करू. आपण आजवर कोणासाठी किती काय केलंय याची जाणीव आपण ठेवूया. स्वतःजवळ ठेवूया. इतरांना त्याची जाणीव असो वा नसो. आपल्या परिपूर्णतेवर विश्वास ठेवून आपण सातत्याने आनंदी राहण्याचा प्रयत्न करूयात. योग्य अयोग्यतेचा विचार करून आपलं नैराश्य जाण्यासाठी होईल तितके प्रयत्न आपणच करूयात. तसं बघायला गेलं तर आपण फार काही मागतच नाही कोणाकडून. पण आता मागूनही पाहिलं आहे, तर मग आता न मागता थोडंसं जगूया की. बघा, माणूस म्हटलं की भावना आल्या. भावनांमागे कुठेतरी अपेक्षा दडून बसलेल्या असतातच. मान्य आहे की कितीही नाही म्हटलं तरी त्या वर येतात, डोकावून पाहतात. बरं मग त्यात काय झालं? आपल्याच माणसांकडून अपेक्षा करणं चुकीचं कुठे? मी करतेच की, मग त्यांनी केलं तर काय बिघडलं? अशा सोयीस्कर वाक्यांनी मग आपणच आपल्याला पटवून देतो की अपेक्षा करणं किती योग्य आहे ते. पण मग त्याचा त्रास आपल्यालाच होतोय. त्याचं काय? कुठेतरी मनाला माहीत असतं, स्वतःवरचं प्रेम कमी पडतंय, स्वतःपेक्षा जास्त लक्ष इतरांकडे जातंय. स्वतःच स्वतःची काळजी घेत असू निरपेक्ष प्रेम असेल स्वतःवर, तर अपेक्षा का वर डोकावतील? आणि राहिला प्रश्न मी करते तर समोरच्याने माझ्यासाठी करावं याचा. तर मुळात मला पटलं म्हणून मी करते. समोरच्याला जर खरंच वाटेल तर तो नक्की करेलच की. जे आपण एखाद्यासाठी करतो तेच त्यांनीही आपल्यासाठी करायची अपेक्षा जर आपण ठेवत राहिलो, तर जे आपल्यासाठी होतंय ते आपोआपच दुर्लक्षित होऊन जातं. अर्थात असंही होतं, की आपण जरासं जास्त करतो, समोरचा व्यक्ती तितकं आपल्यासाठी करू शकत नाही. पण असो, आपल्याला हेच तर स्वीकारायचं आहे. अपेक्षांचा पडदा असतोच असा. आपल्यासाठी होणाऱ्या सगळ्याच गोष्टी तो लपवून टाकेल असा. मग प्रश्न हा, की आपल्याला काय हवंय? ते आपण स्वतः का मिळवत नाही? पुन्हा आपण हेही मान्य करूयात, की काही गोष्टी आपण स्वतःसाठी नाही करू शकत. काही गरजा या वेगळ्या असतात. पण जे आपण स्वतःसाठी करू शकतोय, ते जास्तीत जास्त करूयात. म्हणजे त्या गरजा कदाचित नाहीशा होतील. आपण स्वतःशी एकरूप जेव्हा असू, तेव्हा इतरांकडे मन वळणारच नाही. या सगळ्यात एक गोष्ट तितकीच खरी, की स्वतःशी एकरूप होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत कठीण,
जीवघेणा त्रासदायक तर आहेच, पण या खडतर प्रवाहामधून वाहून किनाऱ्यापर्यंत आल्यावर मिळणारं सुख, समाधान, शांतता देखील तितकीच सुंदर आहे. थकून भागून मन जेव्हा स्वतःपर्यंत पोहोचतं ना, तेव्हा ते स्वतःकडूनच अपेक्षा करू लागतं, स्वतःमध्ये रमू लागतं, स्वतःवर प्रेम करू लागतं आणि शेवटी स्वतःशी एकरूप होऊन जातं. विशेष हे, की हे सर्व घडायला कधी-कधी एक क्षणसुद्धा पुरेसा असतो, तर कधी-कधी अख्खं आयुष्य देखील अपूर्ण पडतं. आपल्याला आपलं आयुष्य अपूर्ण पाडायचं नाहीये, तर आपल्याला प्रत्येक दिवस आनंदाने कसा जगता येईल याच्यासाठी प्रयत्नात राहायचंय. मान्य आहे की नैराश्यामध्ये असताना आपला आनंद शोधणं किंवा स्वतःसाठी काहीतरी करणं खूप कठीण जातं. पण तरीही ते करण्याचा आपण प्रयत्न करूयात. आपण आनंदी होण्याचा, आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करूयात इतरांशिवाय. कोणी आपल्यासोबत असो, नसो. आपल्या भावनिक, शारीरिक, मानसिक गरजा पूर्ण होत अथवा नाही होत, आपल्याला आपल्यासाठी काहीतरी करायचंय. आपल्याला स्वतःवर प्रेम करायचंय. हे लक्षात ठेवूयात.